गेले तर या स्पर्धेसाठी मॅन ऑफ द सिरीज नितीनजी कृष्णा भगत साहेबांकडून आम्हाला स्पॉन्सर करण्यात आलेले आहे. लाईव्हचे पूर्ण भार ज्यांनी सांभाळले ते शुभम शंकर भगत. फर्स्ट आणि सेकंड ट्रॉफी ते आम्हाला देण्यात आलेली आहे. चंद्रकांत गोविंद भगत. मॅन ऑफ द मॅच ट्रॉफी वसंत आल्या भोईर यांच्याकडून स्पॉन्सर करण्यात आलेली आहे. त्याचबरोबर बेस्ट बॅट्समन गणेश गौरव शाह यांच्याकडून करण्यात येण्यात आले. त्याबरोबर सागरजी जगदीश भगत. बेस्ट बॉलर आम्हाला इथून इथे दिलेले आहे ते कान्हा पाटील यांच्याकडनं पुरस्कृत करण्यात आले. त्यांचंही मनापासून आभार. बेस्ट फिल्डर किरण शंकर भगत यांच्याकडून करण्यात आलेलं आहे. त्याचबरोबर सामना सन्मान चिन्ह हे सर्व आपल्याला पाहायला मिळतात. अगदी छान खूप सूरज प्रभाकर भगत, महेंद्र शिवदास पाटील आणि आकाश शिवदास पाटील यांच्याकडनं देण्यात आलेलं आहे. फोटोग्राफी लालचंद मुंडे आणि ड्रिंक वॉटर आपल्याला इथे मात्र देण्यात आलेले आहे ते मधुकर भगत आणि रोशनजी सुरते. या सगळ्यांचं मनापासून आभार. जाऊया मॅचकडे. मिड ऑफमध्ये मात्र खेळून काढला. डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहे. पुढे केला जाईल का? डेफिनेटली डिपेंड्स केला तिथे आणि तेच तुम्हाला करायचं आहे. पहिल्या बॉलवरती मात्र येत्या 10 इथून एक सिंगल मात्र येताना पाहायला मिळेल. क्रमांक 5चा सामना इथे चालू झालाय. जय चिरोबा आणि रवींद्र 11 टॉस इथे मात्र जिंकलाय टीम रवींद्र 11 आणि क्षेत्ररक्षणाबरोबर जाण्याचा निर्णय इथे मात्र घेण्यात आलाय. स्क्वेअर कट पाहायला मिळाली. पॉइंट क्षेत्र निवडलाय. बॉल चाललाय टप्पा टप्पा सीमारेषा पार. क्लास आणि क्लासिकल नितेश भगतच्या बॅटमधून आलाय चौकार. रामचंद्र मडवी टीम उसाटणे याचा आपण व्हिडिओ व्हायरल झालेला पाहिला असेल आणि लिंबूज आणि त्या टीमचा बराचसा संबंध आला. फाटे डिलिव्हरी ते सरार इथे मात्र पाहायला मिळालं. क्लास आणि क्लासिकल गोलंदाजी इथे मात्र करावी लागेल. परंतु इथून पाहायला गेलं तर दुर्लभन परिस्थितीमध्ये हा सध्याचा खेळ इथे मात्र पाहायला मिळतोय. कधी तू तर कधी मी असा इथून हा सामना मात्र पाहायला मिळतोय. पहिला बॉलला सिंगल आली. दुसऱ्या बॉलवरती चौकार आला. त्याच्यानंतर डॉट बॉल आलाय. नितेश भगत स्ट्राईकला इथे मात्र आपल्याला पाहायला मिळत आहेत. वारंवार विनंती आम्ही करत आहोत तुम्हाला टीम पाहिला हॅलो हॅलो यस. जमीनला घास चाटत पुसत चेंडू अडवलाय. एकच धाव पूर्ण होईल. 6 धावा धावपटलावर केनी सर सांगतात. 6 धावा धावपटलावर बघायला मिळत आहेत. खरं तर उसरली प्रीमियर लीग 2026 सगळ्यांना अगदी बसण्यासाठी सुजस्त स्टँड आहेत. एवढं मोठं भलं मोठं व्यासपीठ उपलब्ध समालोचकांना मिळते. चिरोबा अर्थात जयवंत भगत साहेबांची टीम आहे आणि निलेशजी भगत याच्या वतीनं ही स्पॉन्सर केलेली टीम आहे. तर दुसऱ्या बाजूला रवींद्र 11 अर्थात मच्छिंद्र पाटील साहेबांची टीम आहे. झेल झेल पकडला जाणार नाही. इट्स अ नो डिलिव्हरी घोषित केली गेली आणि चेंडू फरार झालाय का काय झालं इथं आपण चेक करणारच आहोत म्हणा युट्यूबच्या माध्यमातून. सध्या तरी नो चेंडू घोषित केलाय. येस आणि काय घडलंय ते बघायचंय आपण. चेंडू पकडलाय अगोदरच लाईनच्या असं वाटू लागलंय. परंतु प्रत्येकाच्या मनात शंका कुशंका आहेत. इथं युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून आपण पाहू शकाल कारण एक एक धाव एखाद्या संघाला अव्वल स्थानापासून मागं घेईल नाहीये. येस आणि या धावा फक्त असतील केवळ आणि केवळ 2 धावा. 2+1 अशा 3 धावा मिळतील. येस भीमर आहे आणि मग घेऊन दंडित केलं गेलंय. फ्री हिट ऑन आहे. फटका जबरदस्त चाबूक शॉट आणि जमीनला घासत चाटत पुसत सीमा रेषे पलीकडे चेंडू पाठवलाय 4 धावांकरता. खरं तर ट्रॉफीज बघितल्यानंतर मी उरण प्रीमियर लीग पूर्व भाग प्रीमियर लीगमध्ये अशी ट्रॉफी बघितली होती आणि ती ट्रॉफीज मला वाटतं त्याची प्रतिकृती जाणवतीये. जबरदस्त बघायला मिळते. अविनाश भगत साहेबांना विनंती करून आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचं. आयोजकांच्या वतीनं आपल्याला विनंती केली जाते. डॉट चेंडू
अगदी शरीराचा वेध घेणारी ही गोलंदाजी बघायला मिळते. पहिल्या षटकामध्ये धावा खर्च झाल्यात अवघ्या 13 धावा, बिनबाद 13 अशी दमदार सुरुवात मित्र म्हणे. जवन भगत साहेब आणि निलेश भगत साहेबांच्या वतीनं ही जय चेरोबा स्पोर्ट्स उसरली संघ पॅक केली गेली. तर दुसऱ्या बाजूला रवींद्र 11 अर्थात मच्छिंद्र पाटील साहेबांचा संघ आहे. दोन संघाविरुद्ध ही टक्कर बघायला मिळते. गुणतालिकेत अव्वल स्थान मिळवण्याकरता खूप मोठं आव्हान असणार आहे. रेस बघायला मिळते. रुपेश सर काय म्हणू शकाल या उसरली प्रीमियर लीग बद्दल, काय म्हणू शकाल? आणि डीजे मास्टर म्हटलं तर सांगायची गरज नाही. पनवेलमध्ये मी ज्यावेळी समालोचन करत असतो ना, तर आवाज वाढव, हे कर ते कर, अजिबात सांगायला लागत नाही. स्टार्ट टू एंड अगदी फिनिशच. डेफिनेटली क्वालिटी आहे, क्वालिटी. ब्रँड इज ब्रँड. आणि तुम्ही लीग बद्दल म्हणत होता, सकाळपासून अगदी उल्हासदायक वातावरण, क्रिकेटमय वातावरण, निर्मिती अगदी इथे मात्र पाहायला मिळाली. त्यापेक्षा आणखी एक महत्त्वाची गोष्ट मात्र निदर्शनास आली, जे दोन संघ मात्र इथून उसाली टीमचे खेळतात ते एकत्र आणण्याचा परिपूर्ण मात्र प्रयत्न केला जातोय. आज एकत्र आलेत प्रीमियर लीगच्या निमित्ताने. ते मात्र दोन संघ एकत्र आले तर त्याच्यानंतर आपल्याला पाहायला मिळेल की उसारली क्रिकेटचा बोलबाला रायगड टेनिस क्रिकेटमध्ये मात्र पाहायला मिळेल. एक जमेची बाजू आजच्या दिवसामध्ये आपल्याला मात्र माहिती पडलेली आहे सर. नक्कीच एक गाव एक टीम असायलाच हवी, कारण दोन टीम झाल्यानंतर संतुलन बिघडतं. आणि जेव्हा कुठल्याही स्पर्धेमध्ये तुम्ही खेळताना तेव्हा गाव हरत असतं, कुठली टीम हरत नाही आहे. त्यामुळे एकीला महत्त्व द्या. आणि ज्यावेळी तसं होईल, तुम्ही म्हटल्याप्रमाणे ही स्पर्धा ही केवळ रायगड प्रीमियर लीग पुरती मर्यादित राहणार नाही आहे. फटका क्लास आहे, कारण हा फलंदाज कसा आहे, वरतू पकडलाय झेल आणि खेळ झालाय समाप्त. या पहिल्या फलंदाजाचा अर्थात नितेश भगत बॅक टू द पॅव्हिलियन. माझ्या मुलं ही टीम आहे असं जेव्हा मनात येतं ना, तेव्हा भले भली टीम, चांगली टीम ही नस्तनाबूत होते किंवा त्या गावाची एकी नष्ट होत असते. त्यामुळे मी पण कुणीच करू नका, कोणत्याही क्षेत्रात असा. माझ्या मुलं नाही आहे, टीम वर्क महत्वाची आहे. हे ज्यानं ओळखलंय तो यशस्वी होईल. ऋषिकेश भगत यांच्यासाठी यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. तुषार टावरे झेलसाठी. तुषार टावरे यांनी जर का झेल घेतला तर ऋषिकेश यांच्याकडनं 500 रुपयाचं पारितोषिक. ओहो, भन्नाड व्यक्ती स्तरावर मारा बघायला मिळतोय. आणि यष्टी रक्षकाचं कौतुक करेन की बघाशी आम्हाला गुणलेखकाच्या सोबत जोडला होता. हरेश केनी सरांना जेवायला त्याने सोडलं होतं. त्यांनी झेल घेतलाय. त्यांनी मला वाटतं खूप चांगली मेहनत केली. 151 रुपयाचं पारितोषिक देखील त्यांना पटकावलं होतं. परंतु बाजूला जर विचार केलात ना, तर स्क्वेअर लेगच्या दिशेनं आपण विचार करूया. त्याला इकडे बाजूला या साईडला आपण मेंढपाळ बघू शकताय. ही खूप मोठी मेहनत आहे. एवढ्या लांबवरचा प्रवास करून ती येत असतात. हा भन्नाड वेग, काय गोलंदाजी आहे. परंतु ऑप्शनच्या बाहेर दिशाहीन आणि इट्स अ वाईट डिलिव्हरी. स्वतः यश निरीक्षक सांगतायत बरोबर आहे. या गोलंदाजाचं कौतुक यासाठी करेन की हा गोलंदाज आहे बालकृष्ण पाटील. याचे पाय पाळण्यात दिसत आहेत, कारण हा पुढचा भविष्यातला लंबी रेस्का घोडा आहे. असं म्हटलं तर ते वावगं ठरणार नाही. रुपेश पाटील सर काय म्हणू शकाल या वेगावर? डेफिनेटली तोपर्यंत पाहायला गेलं तर इथून विमान झालेलं आहे आणि हा विमान लोकनेते स्वर्गीय दिबा पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळावरती मात्र लँड होणार आहे. एक कौतुक आपल्याला मात्र पाहायला मिळतं. आणि चर्चा तर होणारच सर. या खेळाडूने आज प्रत्येकाने क्लास दाखवलाय, थोडासा बाहेर गेलाय. इथून पाहायला गेलं तुम्ही जर अभ्यासपूर्ण मात्र या गोलंदाजाचा विचार केला तर अतिरिक्त वेग इथे मात्र वाढवला जातोय. त्याच्यामुळे थोडासा टप्पा रीच होताना मात्र इथून थोडा ऑफसाईड ऑफ स्टंप जाताना पाहायला मिळालं. आणि त्यामध्ये 2 अव्वांतरित चेंडू मात्र इथून फेकले गेलेत आणि धावाही मात्र घेतल्या गेल्या. 2 धावांनी धावपलकावरती धावा लागल्या जात्या त्या 15 धावा. नाही, नक्की सळसळतं रक्त आहे आणि प्रचंड आर्मचा वापर करतोय, खांद्याचा अतिरिक्त वापर करतोय आणि त्याचा नक्कीच फटका बसतोय. सटीक लाईन घेतो गोलंदाजी करायला लागेल. मी तर म्हणेन गोलंदाज कोणत्याही खेळपट्टीवर गोलंदाजी करूयात, स्टान्स, रिदम आणि बॅलन्स या 3 गोष्टी महत्त्वाच्या आहेत गोलंदाजाच्या दृष्टिकोनातून. त्या त्याने व्यवस्थित आणि फलंदाजाचं बदललेले ते बघून आपल्या वेगावर नियंत्रण ठेवलं ना, कुठला वेगानं टाकायचा, कुठला स्लोअर वन करायचा, तो गोलंदाज जगाच्या कुठल्याही खेळपट्टीवर यशस्वीच नक्की होईल. जाऊया पुढचा चेंडू. फटका क्लास आहे. आडव्या बॅटनं उडवला चेंडू सीमारेषे पलीकडे षटकार.
20 धावपलकावरती आणि सर आयवा कॅश साठी आयोजकांकडनं 51 रुपयाचं पारितोषिक आहे आणि ते चेकने दिलं जाणार आहे. क्या बात आहे. म्हणजे ते काढण्याकरता किती खर्च होईल ह्याचा विचार करा. तो बोलेल मला ते पैसे पण नको. आहा उडव्या अल्टी पलटी सरळ दिशेनं तुला बॅटनं फटके येत आहेत. काय म्हणतात ना असं आगरी भाषेत आम्ही नेहमी बदले करतो. लक्ष्मी एकदाच टकटक दारावर करते, अवतसं वारंवार करते. आम्ही लक्ष्मीला करता दार उघडत नाहीये, अवतसे करतात ते मी तयार असतो. लगी तो ताली वर्णा गाली या फटक्याचं वर्णन मी असेच करेन. गरज काय, अगदी तुझ्याकडं चांगली मोठी क्षमता आहे. अगदी हार्दिक स्टाईलने तू फटके उडवू शकतोस. मग अशा परिस्थितीमध्ये आणि तो भन्नाट वेग आहे. तिकडे मुलुक मैदानी तोफ आहे ती एक वेगावर नियंत्रित नाही आहे. पहिले 2 चेंडू फेकल्यानंतर परंतु त्याच्याकडे एवढा स्पीड आहे की इथं मुन्नाफ पटेल देखील थांबेल. अगदी लाईन लेंथवर परतावा लागेल. अगदी जबरदस्त गोलंदाजी आहे. नाईट स्पर्धेमध्ये काय प्रॉपर हा गोलंदाजी, वा डिफेन्स सेन्सिबल क्रिकेट बघायला मिळतंय. नाईट स्पर्धेमध्ये हा जर गोलंदाज व्यवस्थित सटीक लाईटमध्ये आत्ता जर चमकला या उसरली प्रीमियर लीग मध्ये तर हा भविष्यातला स्टार गोलंदाज म्हणून उसरली करता चांगलं कामगिरी करू शकेल. ही माझी भविष्यवाणी आहे सर. रुपेश पाटील सर. यस बालकृष्ण पाटील आपल्याला पाहायला मिळतात 23 धावपलकावरती आणि खूप वेग आहे चांगली आणि त्याचा टप्पाही चांगला आहे. आणखी जर प्रॅक्टिसमध्ये आला तर खूप छान गोलंदाज उसरली टीमसाठी मात्र हा भेटू शकतोय आणि त्यासाठी मात्र हे लीग भरवले जातात. अगदी अगदी बरोबर आहे. हा ब्लॉक कॉलचा चेंडू, काय कन्सिस्टन्सी आहे या गोलंदाजाकडे. सुपर. ओहो फंबल झालाय, क्षेत्ररक्षक फर्रार झालाय. इंडिया गेट आणि इंडिया गेट मधून फट्टीतून चेंडू फर्रार. 4 धावांन करता. टॉस साठी इथे लगेच यायचं आहे. जेएम रॉकस्टार्स नीरव जॅगोअर्स आणि त्यांच्या विरोधामध्ये अर्णव स्ट्रायकर्स. क्रमांक 6 ची मॅच आपल्याला पाहायला मिळेल. प्रवीण सर 8 मॅचेस आपल्याला उरकायच्या, त्याच्यानंतर 2 मॅचेस बाकी राहतील. जेएम रॉकस्टार नीरव जॅगोअर्स आणि अर्णवी स्ट्रायकर्स. सर दोन्ही कॅप्टन आपण लगेचच हलत डुलत जरा मुख्य व्यासपीठाकडे या. टॉस साठी आपण तयार राहायचं आहे आणि याच्यानंतर आपण पाहायला गेलं तर हा सामना होताना पाहायला मिळेल. जय चिरोबा रवींद्र 11 हा सामना संपल्यानंतर जेएम रॉकस्टार्स आणि अर्णवी स्ट्रायकर्स दोन्ही कॅप्टन विनंती करेन की आपण टॉस साठी या. नक्कीच आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर जास्त वेळ न जवळता आपण कॉम्बॉक्स मध्ये येऊन नाणेफेक करून घ्यायची आहे. कारण खूप महत्त्वाचे सामने आहेत. कारण उद्याच्या दिवसामध्ये तुम्हाला एवढे सामने कव्हर होताना दिसणार नाही आहेत. मग 3 षटकांचा किंवा 2 षटकांचा सामना ही न्याय देणारी गोष्ट होणार नाही आहे. कारण एवढी चांगली ट्रॉफीज 364 दिवस तुम्हाला वाट बघावी लागेल. त्यामुळे विनंती आहे आपण लगेच या. स्ट्राईक एंडला आहे फलंदाज नागेश आणि नॉन स्ट्राईक एंडला फलंदाज आहे जितेंद्र. आणि व्यक्तिगत पहिलं सांघिक 3रं षटक घेऊन आलाय गोलंदाज हर्षद पाटील. मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार ज्याने पटकावला होता तोच हर्षद पाटील येतोय. हर्षद पाटील यांच्यासाठी प्रत्येक विकेटसाठी 51 रुपयाचं पारितोषिक आहे. यस फटका तेवढ्याच चांगला आहे परंतु अडवलाय चेंडू. बाळकृष्ण पाटीलनं प्रचंड मोठा वेग आहे. भन्नाट वेगानं गोलंदाजी तर केली पण तो चेंडूवर देखील झपकन आलाय. त्याला माहिती आहे मला चमकायचं आहे. भविष्यातला पूर्ण कारकीर्द या उसरली प्रीमियर लीग 2026 मधले महत्वाची आहे. सर बरीचशी चर्चा बाहेर होत असेल की 51 रुपयेच बक्षीस लावली, परंतु पाहायला गेलं तर भारतीय संस्कृतीमध्ये 11 रुपये 51 रुपये 101 रुपया 151 रुपये हे शुभ आकडा मानला जातो. मला तर ती आहेरपट्टीची आठवण झाली. कारण आम्ही लहान असताना ती आहेरपट्टी मांडली जायची. आता मांडली जात नाही आहे. आता फक्त दिखावा. 500 किलो मटन 1000 किलो मटन, त्याने 500 आपण 1000. ही स्पर्धा लागली आहे जणू. ही गोष्ट खरी आहे. आगरी समाजाकडे पाहायला गेलं तर भरमसाठ हल्दी लग्नांना खर्च जो मात्र अफाट होताना पाहायला मिळतोय ना तो कुठेतरी थांबला पाहिजे. कारण ज्या पद्धतीनं मात्र खर्च या हल्दीना होताना पाहायला मिळतोय तोच कुठेतरी इन्व्हेस्टमेंट म्हणून व्हायला पाहिजे. नक्कीच रुपेश पाटील सर अगदी महत्त्वाचा विषय छेडलात. तुम्ही 1000 किलो मध्ये जरी मटण वाटलं परंतु मी जेवायला गेलो आणि माझ्या वाट्याला जर त्या पत्रावलीवर जर 4 बटाट्यांची फोडी आल्या तर बालकृष्ण बरोबर अरे कशावरून 1000 किलो आणला असेल म्हणजे सोयाबीन टाकला असतील अशी चर्चा नक्कीच होते. त्यामुळं समाजाला कुणीही पुरलं जात नाही.
आणि त्यामुळं काही नाहक दिखावा करू नका 2 दिवसासाठी. फटका क्लास आहे आणि फेकून दिलाय चेंडू. आहा हा, क्या बात है, क्या बात है. षटकार आहे. येस येस, षटकार. काकडे सर सांगतायत इट्स अ बिग हिट. आणि तरी केलं तर तुम्ही भरपूर सारा हल्दीला खर्च होतो. 4-5 हजार भाकऱ्या मागवतात, पण त्या भाकऱ्याने जर भाकरी जर कमी जास्त झाली त्याच्यामध्ये म्हणते नाही ऑर्डरची भाकरी आहे, हातावरची भाकरी नाही आणली यांनी. नाही नाही कितीही तसं चर्चा नाही. पाहायला अजूनही सांगेन त्याच्यापेक्षा भात जरा कच्चा होता नाही. खाताना 3 ताटा जेवला येतो तरी तो बोलणार भात जरा कच्चा होता नाही. यांना सांगला मिनी वाशीशी चावलाय हाना, याही हाणल्या वेशविशी, अशी चर्चा होते. म्हणजे क्वालिटी व येतं सगळं. हा, नाही, कमी खर्च व्हायला पाहिजे. एकच त्याच्यातला महत्वाचा मुद्दा आहे, या सगळं खर्च आटोक्यात आला पाहिजे. जबरदस्त फटका, परंतु तेवढ्या ताकदीनं आडव्या बॅटनं उडवला चेंडूला. 1 धाव. सिंगल धावनं फरक पडत नाही, मोठे फटके अडवले जात आहेत. ही जमेची बाजू आहे, म्हणून फलंदाज देखील नाराज आहे. 35 धावा धावपटलावर आहे. तिसरं षटक प्रगतीपथावर असताना गिअर चेंज करावे लागतील. बिग हिट फटके मारावे लागतील. दोन्ही बाजूंना आक्रमण करावे लागतील. जी पहिल्या सामन्यामध्ये आपण बघितली होती, ओम साईराम मैत्री सुपर किंग संघानं ज्या फटकेबाजी केली होती नितेश भगतनं. पा तिकडे समोरच्या दिशेला जी स्कूटी आहे व्हाईट कलरची, त्याचा आरसा फिरवा जरा. येस, रवींद्र पॅव्हलियनच्या बाजूला. हा, चेंडू तिकडे गेला ना, ती स्कूटी दादा जरा तो आरसा फिरवा. येस, डायरेक्ट तिरीप आमच्या डोळ्यात येतो. येस, थँक्यू. चौकार आणि 39 धावा या चौकारानिशी बघायला मिळतात. बरं, पहिलं शिंगाल्यांच्या डोचकांवर मिनी हल्दी बिल्दी बघल्यान लहान असताना. आता किती किलो मटण येते ना, किती किलो चिकन ना, चाखण्याला किती. फटका क्लास आहे आणि म्हणून हा षटकार फेकून दिलाय. वडा बिग हिट. स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून फेकून दिलाय. इट्स अ बिग हिट. षटकार. काय दादा, आणि जिताऱ्यांच्या खणक्या काय काय तिच्यासाठी बापलेटा हानू बाबा. पण बहिणीस आली तर पहिला सांगणार आम्ही डिमार्टला आहो नाही, खरेदी करतून. दादा बरोबर काय, या मनांचा आहे हो, खरा आहे, या सगळा खरा आहे बोलतोय ते मी. तर जाऊया मग गमतीशीर भाग सोडा. धावा धावपटल्यावर बघायला मिळतात तब्बल 45 धावा. जबरदस्त फटका, जबरदस्त फटका. अलंग कार्पेट फटका आहे. जमीन 1 धाव. एका धावेचं रूपांतर दुसऱ्या धावेत करावं लागेल. तू मै, परंतु 1च धाव असेल. 46 धावा धावपटल्यावर बघायला मिळत आहेत. 1च धाव बघायला मिळते. 46 धावा धावपटल्यावर बघायला मिळत आहेत. 3 षटकांचा वाजवी खेळ संपलाय. अजूनही 2 षटके यायची. जेम रॉकस्टार्स, नीरव जॅग्वार्स आणि अर्णवी स्ट्रायकर्स. चला इथून टॉस साठी यायचं आहे. कॅप्टन आला वाघ आला. बघा सर, एक अधिकृत सूचना मिळते. बाजूला मेंढपाळ आले, त्यांच्याकडून काही मेंढ्या तुम्ही विकत घ्या आणि उद्या मात्र आपल्या संघाच्या खेळाडूंना त्या द्या खायला. रस्सा बिस्सा पाजा, म्हणजे जेणेकरून उद्या अजून तरतरीतपणा येईल. कारण उद्या संडे स्पेशल ही खमंग मेजवानी असेल. येस, राजेंद्र पाटील साहेबांचं आगमन झालंय. माजी जिल्हा परिषद सदस्य, कोलखे गावचे सुपुत्र आणि भारतीय जनता पार्टीचे एक दमदार नेतृत्व असणारे आणि क्रिकेटवरचं अतीव प्रेम. त्यांना मैदानावर कुठेही पनवेल विभागात नव्हे, रायगडमध्ये ते घेऊन जाताना दिसतील. त्यांना विनंती करेन, आपण या उत्सरी प्रीमियर लीगच्या माध्यमातून आमच्या निमंत्रणाचा अगत्यपूर्वक स्वीकार केलात, आपण इथं आलात त्याबद्दल नक्कीच मनपूर्वक त्यांचं शब्दसमुदानी स्वागत करेन. त्यांना विनंती करेन, आपण पॅव्हलियन कक्षात येऊन आसनस्थ व्हायचं आहे. 46 धावा धावपटल्यावर बघायला मिळत आहेत. 18 चेंडूचा खेळ संपलाय. सामना स्पीडअप करा विनंती केली जाते. का वारंवार बोलावं लागतंय. येस, राजेंद्र पाटील साहेबांची ग्रँड एंट्री आपण पाहू शकाल. भारतीय जनता पार्टीचे युवा दमदार नेतृत्व, युवा नेते आणि माजी जिल्हा परिषद सदस्य कोलखे गावचे हे सुपुत्र आणि क्रिकेटवरचं अतिव प्रेम
राजेंद्र दादांना आम्हाला इथे घेऊन येताना दिसत आहेत. तुमचं मनपूर्वक स्वागत करेन. धन्यवाद दादा, आपण इथे या ठिकाणी आलात. आपणास विनंती असं आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हावा. खूप वर्षांनी, 1 वर्षांनी का होईना राजेंद्र दादा आपली भेट होते. खूप बरं वाटतं तुम्हाला भेटल्यानंतर. एक हसतमुख चेहरा आपल्याकडे बघायला मिळतोय. वा, ब्लॉकॉलचा चेंडू खरून काढलाय. एकच धाव असेल, सिंगल धावाने फरक पडत नाही आहे. मोठे फटके अडवले जात आहेत आणि तेच करण्याकरता या गोलंदाजाला पाचारण करण्यात आलंय. गोलंदाजाचं नाव आहे विपुल पाडी. यस, पाहू शकाल काकांच्या हातात एक चिमुकली आहे आणि ती प्रचंड खुश आहे. कारण अगदी जवळची मैत्रीण कोण असेल आजोबांची ना, चिमुकला आहे का? येस, तो आहे, तो त्यांचा नातू किंवा नात. दादा वडील प्रणयचे पप्पा येताना दिसत आहेत. येस, नक्कीच चेंडू जाईल तो निर्धाव. विपुलनं चांगली गोलंदाजी केली. खरं तर आतापर्यंत 2 चेंडू फेकलेत, एकच धाव खर्च केली आहे. 46 धावा धावपटलावर आहेत. कैनी सर 47, माफ करा. परंतु धावांचा ओघ वाढवावा लागेल. मगाशी 82 धावांचा डोंगर उभा केला होता ओम साईराम मैत्री सुपर किंगनं. ऑफस्टंपच्या बाहेर नाही आहे चेंडू. 4थ्या स्टंपवर चेंडू आहे. सबसे आंखें तेज किसकी होगी और सबसे नजदीक से कोई क्रिकेट देख रहा है तो अंपायर. रुपेश पाटील सर, असं म्हटलं गेलंय की ह्या दोन न्यायदेवता नसत्या आणि त्या तटस्थ नसत्या तर बऱ्याच ठिकाणी मला वाटतं काय झालं असतं हे सांगायची गरज नक्कीच नाही आहे. पण तेच ना, समालोचकांना नियमावलीमध्ये तुम्ही टेनिस क्रिकेट इंटरनॅशनल क्रिकेटच्या नियमावली तुम्हाला समालोचक कुठेच पाहायला मिळणार नाही. परंतु पंचा हा नियमावलीमध्ये मात्र आपल्याला एक भाग पाहायला मिळतं. किती इम्पॉर्टंट ही गोष्ट आहे हे नेहमीच आपण पाहत असतो. नक्की नक्की. खरं तर ह्या दोघांची कामगिरी अतिशय महत्त्वाची असते. अगदी संजय काकडे सर, त्यांनी बघा, ते इतके जवळून बघतात ना सामने की त्यांनी उगाच नाही ते रमीच ना, आता त्यांना बॅन आलाय, परंतु त्याच्या आधी त्यांनी थार मिळवली. सोपा नाही आहे. फटका क्लास आहे, कारण फलंदाज खास आहे म्हणून फेकून दिलाय. सीमा रेषेपार चेंडू षटकार. सांगेन, मोबाईलचा जमाना आला, टचस्क्रीनच्या जमान्यात. आता करून सध्या टचमध्ये बघायला मिळत नाही आहे. परंतु रात्रीचे एकदा संध्याकाळचे 7 वाजले ना की ग्लासांचा आवाज टच 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 करायला आला ना की आलो लगेच आलो. गृहमंत्र्यांचा फोन असला तरी थांबून आलोच. बरोबर ना दादा? स्माईल आहे याचा अर्थ बरोबर आहे. जाऊया. हा फटका जबरदस्त होता, ताकदवान फटका होता आणि राग देखील होता त्या फटक्यामध्ये. आणि खेक तडाखा दिलाय. व्हॉट अ शॉट. अगदी लॉंग ऑफ क्लिअर केलाय. 1 बाउन्स सीमा रेषेपलीकडे चौकार. अठ्ठावन्न धावा आता मात्र बघायला मिळतात. लगातारच्या 2 चेंडूवर 10 धावांची करकचून वसुली केली गेली आणि फलंदाजाचं नाव आहे नागेश खंडागले ऑन फायर. 12 चेंडू 31 धावांची विस्फोटक खेळी बघायला मिळते. रुपेश पाटील सर, तुम्हाला सांगतोय की या उसरली प्रीमियर लीग मधून काय मिळो ना मिळो, गावाची एकी बघायला मिळेल. हे आयोजकांच्या दृष्टिकोनातून महत्वाचं आहे. आणि एखादं आयोजन करणं सोपं नाही हो. एखादं लग्न कार्य असतं ना तेवढं प्रतीचं हे अग्निदिव्य शुभधनुष्य आहे. खरं तर शेवटच्या घटकेपर्यंत एखाद्या या सामन्याला गालबोट लागू नये म्हणून प्रचंड मोठी मेहनत आहे. तोपर्यंत धाकधूक त्यांच्या मनामध्ये नक्कीच असते. सर, दोन्ही कॅप्टन जेम रॉकस्टार्स आणि रणवी स्ट्रायकर्स कॅप्टन टॉससाठी यायचं आहे. सर, अगदी तुम्ही ते बोललात, मी अगदी सकाळी उल्लेख केला. हे सगळे आयोजक 2-2, 3-3 महिने याच्यावरती चर्चा करतात, एकत्र आणलं जातं. अगदी तुम्ही पाहायला गेलं तर तारीख कोणती ह्यापासून अगदी सुरुवात जी होते ती मात्र त्या तुम्ही पाहायला गेलं तर मग स्पॉन्सर कोण मिळणार, टी शर्ट कोण देणार, प्रथम क्रमांकाची बक्षीस कोण देणार, सामनावीर कोण देणार, बॅट्समॅन कोण देणार, गोलंदाज कोण देणार, मैदानाची मात्र आखणी कोण करणार, कुठे काय लावेल, बॅनर छापायला कुठे दिलेत, बॅनरमध्ये काही चुकी आहे का, कोणाचं नाव राहिलंय का, डीजे कोणाचा आहे, समालोचक कुठले बोलवायचे आहेत, पंच कुठले आहेत, त्याच्यानंतर मात्र सकाळी उद्घाटनाला कोणाला बोलवायचं आहे, किती व्याप असतो मात्र आयोजनामध्ये. त्यासाठी आयोजकांना कधीही त्रास देऊ नका. जे करत असतात ते 100% ते आपल्या गावासाठी आणि त्या स्पर्धेसाठी करत असतात. अगदी 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 जबरदस्त म्हणलात सर की हेच तर महत्वाचं आहे ना. तुमची गावकीची एकत्र टीम होत असेल
तर ह्या सगळा जो खर्च असेल किंवा जी एनर्जी असेल ती सगळी काढणी लागेल. गावाची टीम एक होणं गरजेचं आहे, हा एकमेव उद्देश आहे. आणि शेवटचा अंतिम षटक घेऊन आला गोलंदाज करण भालेकर. करण भालेकर येतोय. धावा धापटलावर अजूनही आहे. 4 षटकांचा खेळ संपलाय. 58 धावा धापटलावर आहेत. शेवटचं अंतिम एक षटक पूर्वार्धामधील. फटका फसलाय परंतु चेंडू नो मॅच लँड मध्ये असेल का? यस, बालकृष्ण पाटील करता जोरदार डाल्या झाल्या पाहिजे. व्हॉट अ कॅच. या स्पर्धेमधला अफलातून दर्जाचा झेल बालकृष्ण पाटील करता जोरदार डाल्या झाल्या पाहिजे. सबसे कातील बालकृष्ण पाटील. पाटील बद्दल आपण जी भविष्यवाणी केली होती तो तर एक स्टार गोलंदाज तर होईलच उसरली करता, परंतु एक स्टार क्षेत्ररक्षक देखील होईल. कारण त्याच्याकडे एवढं कॅलिबर आहे, एवढी एनर्जी आहे. ह्या एनर्जीचा प्रत्यय म्हणजे तर हा झेल सोपं नव्हतं. नो मॅच लाईन मध्ये कुणीही फेकून दिला असता चेंडू, परंतु काय झेल पकडलाय. सुपर कॅच ऑफ द डे बालकृष्ण पाटील. यू हॅव डन अ सुपर जॉब. अफलातून. यस, चौथ्या झेल पकडला आतापर्यंत. वा, सुपर ब्लॉक कॉल चेंडू खडून काढलाय. एक धाव तर पूर्ण केली गेली. एका धावेने संघ पुढे सरकलाय. संघ मात्र पोहोचलाय 59च्या घरात. राजेंद्र पाटील साहेबांबद्दल काय सांगावं. कोलखे गावचे सुपुत्र राजकारणाच्या पटलावरती चौफेर षटकार मारतायत. आज मात्र पुन्हा एकदा उसरली प्रीमियर लीगच्या माध्यमातून आमच्या विनंतीला मान देऊन अग्राचं निमंत्रण स्वीकारून इथं उपस्थित राहिलात. तुमचंही मनापासून स्वागत करेन. ऑफ्टमच्या बाहेर दंडित केलं जाईल. इट्स अ वाईट डिलिव्हरी. सत्यवान काकडे सर सांगतील हा वाईट चेंडू आहे. 60 धावा धापटलावर बघायला मिळत आहेत. आणि अंतिम चेंडू नाही, माफ करा, अंतिम षटकातले मला वाटतं अजूनही 4 चेंडू यायचे आहेत. हरेश केनी सर म्हणतायत प्रत्येक चेंडू वेगवेगळ्या पद्धतीनं प्रत्येक चेंडू ते मार्करनं मॅप करतात. किती मोठं हे अग्निदिव्य तुम्ही सांभाळताय, सोपं नाहीये. फटका क्लास आहे. पुन्हा एकदा काय जबरदस्त फटका सजवलाय. चेंडू गाईल. 1 बाउंस सी मारायच्या पलीकडे स्टेट पद्धतीनं मारलाय फटका. चौकार. नागेश खंडागले सलामीला आलाय. 13 चेंडू 35 धावा. 13 चेंडू 35 धावांवर खेळतोय. अजूनही या षटकातील 3 चेंडू यायचे आहेत. फटका क्लास आहे परंतु चेंडू पकडला जाईल. 5वा झेल पकडला गेलाय. यस, बालकृष्ण पाटील सबसे कातील बालकृष्ण पाटील. आलाय. राजेंद्र पाटील सर देखील माझ्यासोबत जोडले गेले. दादा, आता कसं झालंय ना, गावकीची टीम एकत्र का होत नाही माहितीये का? जेव्हा 2 टीम खेळत असतात ना, एखाद्या ठिकाणी त्यांनी बक्षीस मारलं की जे कांडव बशी असतात ना, रुपेश पाटील सर हे पहिला स्टेटस ठेवतात, किंग इज बॅक. आता जल्ली का तुमची इथून स्टेट. आणि तो स्टेटस जोपर्यंत बघत नाही तोपर्यंत याला झोप नाही. त्याने एकदा रात्री 1:30 वाजता स्टेटस बघला की यो झोपला. पण त्याच्यामुळे काय होतं, गावकीची टीम एकत्र होत नाही आहे. म्हणून अशा स्टेटसचं वार बंद करा, गावकी एकत्र होईल. जसं मोबाईलनं आम्हाला कोरोना काळात खूप काळ शिकवलं, त्या शाळा जणू पहिल्या होत्या. परंतु मोबाईल जास्त देऊ नका. पालकांनाही विनंती करेन, शेजारच्याकडे आयफोन आहे म्हणून त्याला आयफोन देऊ नका. एक चेंडू अजूनही शेष आहे. कारण कसं होतंय, रात्री 12 नंतर विविध साईट्स ओपन होतात आणि त्या चांगल्या की वाईट हे महत्वाचं आहे. त्यामुळं क्रिकेटवर फोकस करा सध्या तरी. फटका जबरदस्त आहे. चेंडू जाईल का आर पार, सी मारचे पार. इथं काय दिसत नाही आम्हाला. झेल पकडला गेलाय. सौरभ पाटीलने झेल पकडलाय आणि खेळ झालाय समाप्त. पूर्वार्ध संपलाय. पूर्वार्धामध्ये धावा धापटलावर आहेत 64 आणि विजयाकरता करायचे आहेत 30 चेंडू 65 धावा. आणि याच दरम्यान नाणेफेक करण्याकरता मी विनंती करेन, राजेंद्र पाटील साहेबांना विनंती करेन, माजी जिल्हा परिषद सदस्य आणि या पनवेल तालुक्यातील भारतीय जनता पार्टीचे युवा नेते अर्थात राजेंद्र पाटील साहेबांना विनंती करेन, आपल्या पवित्र शुभ हस्ते आपण याच्यानंतरची लढत होईल. या 2 संघनायकांना विनंती करेन की राजेंद्र पाटील साहेबांच्या शुभ हस्ते आपण नाणेफेक करून घ्यायची.
येस सर घ्या. चला इथून टॉस इथे मात्र घेतला जातोय. रायगड जिल्हा परिषद चे माजी सदस्य आदरणीय राजेंद्र पाटील साहेबांच्या शुभ हस्ते ते मात्र नाणेफेक घेतली जातोय. आणि आता जिल्हा परिषद लागलीही आणि त्यानंतर आपण साहेबांना पाहू परत एकदा. रायगड जिल्ह्याच्या सदस्यपदी त्यांची मात्र नियुक्ती पुन्हा परत एकदा होताना पाहायला मिळेल. टेल चॉईस केलं आणि या टेल आलाय. टॉस इथे मात्र जिंकलाय जेडीएम. येस जेडीएम रॉकस्टार्स ह्या टीमनं मात्र निर्णय सांगायचा. क्षेत्ररक्षण करू. येस सर थँक्यू. तुम्हाला दोघांनाही शुभेच्छा. मी राजेंद्र पाटील साहेबांकडे जाईन. साहेब म्हटल्यानंतर अनेक स्पर्धांमध्ये तुमचं मोठं योगदान मात्र राहिलं गेलेलं आहे. सातत्याने क्रिकेट बरोबर जोडलेलं हे नाव राहिलं गेलेलं आहे आणि तरुणांना सातत्याने मात्र एक नवी आशा आणि त्याचबरोबर तुम्ही सहकार्य करत असताना मात्र पाहायला गेलात. आज उसरली गावाचा प्रीमियर लीग आहे. साहेब काय तुमचं इथून या तरुणांना आणि त्याचबरोबर आमच्या या गावाविषयी काय मत आहे तुमचं? उसरली गावची प्रीमियम लीग म्हणजे एक त्यांचा उत्सव असतो. कारण गावामध्ये वेगवेगळ्या विचारांच्या पक्षाचे कार्यकर्ते जरी असले तरी उसरली आमच्या अतिशय जवळचं असलेलं गाव आणि या गावचं वैशिष्ट्य एकदा एका गावाने गावाच्यासाठी जो निर्णय घेतला त्या निर्णयापासून कधी ते फारकत घेत नाही आणि जो फारकत घेतो त्याला ते लांब करतात. क्रिकेटच्या बाबतीत म्हटलं गेलं तर उसरलीचं क्रिकेट फार पूर्वीपासून सुपीक क्रिकेट पाहिलंय. म्हणजे मला वाटतं रवी शेठ भगत असतील तेव्हा अशोक भगत आणि त्यांची सर्व टीम म्हणजे 85, 84, 86च्या दरम्यान तेव्हा ड्रेस कोडनी आणि शूजनी खेळणारा गाव हा उसरली गाव होता. आणि निश्चितच तेव्हा पोटामध्ये किंवा मनामध्ये एक असूया निर्माण व्हायची की आपण पुढे मोठे झालो क्रिकेट खेळायला लागलो तर असे क्रिकेट खेळता येईल का. आणि त्यांची जी अभ्यासी तेव्हा डावाचे क्रिकेट चालायचे म्हणजे ते वेगळेच. पण डावाच्या क्रिकेटमध्ये हे कोणी आउटच लवकर व्हायचं नाही. मधुकर पाटलाची जी आक्रमच्या स्टाईलची शैली होती म्हणजे एक एक प्लेअरच्या बद्दल. त्याच्यानंतर मग पुन्हा एकदा मधल्या पिरियडमध्ये विश्वास भगत असेल, हरेश असेल, मचिंद्र असतील, एक नाही अनेक नावं घ्यावी लागतील. कारण क्रिकेटच्या मध्ये कुठल्याही प्रकारचं राजकारण, कुठल्याही प्रकारची जातपात धर्म नसतो. मधल्या काळामध्ये ग्रामीण खेळाडूंना संधी मिळत नव्हती. रायगड आणि ठाणे जिल्ह्यामध्ये खऱ्या अर्थाने स्थानिक भूमिपुत्रांसाठी एक गाव ही संकल्पना आली आणि ती संकल्पनाचं बीज कुठेतरी रोवता रोवता कधी वटवृक्ष झाला ते समजलंच नाही. कारण संपूर्ण जगामध्ये ज्या टेनिस क्रिकेटला आपण पूर्वी क्रिकेटची बॅट घेतल्यानंतर घरामधून बोलायचं टेनिस क्रिकेटला पुढचं भवितव्य काय, तर त्याच टेनिस क्रिकेटने एक हाहाकार माजवला. आपल्या रायगड जिल्हा आणि पनवेल तालुक्यातल्या पारगावचा खेळाडू आकाश तारेकर असेल किंवा त्याच्याच बरोबरीने अनेक खेळाडू या पनवेल तालुक्यातले किंवा रायगड जिल्ह्यातले, ठाणे जिल्ह्यामध्ये केतन म्हात्रे असेल, त्याच्या बरोबरीने अनेक खेळाडू, विश्वजित ठाकूर असेल, ही पिढी ही मीडियाच्या मध्ये खऱ्या अर्थाने प्रकाशित झालेली पिढी. पण त्याच्या पूर्वीचे म्हणजे पनवेल शहराचा क्रिकेट असेल त्याच्यामध्ये रवींद्र कोट्यान असेल, शंकर म्हात्रे असेल, बाळा ठाकूर असेल, जितू झुंजाराव असेल, नयन पांचाळ असेल, एक ना अनेक खेळाडू या पनवेल आणि रायगड भूमीन दिलेत. त्यावेळेला सोशल मीडिया किंवा यूट्यूब चॅनल नव्हते आणि आज यूट्यूब चॅनलमुळे विश्वजित सारखा प्लेयर संपूर्ण जगावर त्यांनी राज्य केलं. अशाच प्रकारचं राज्य करण्याची धमक ह्या माझ्या उसरली गावच्या सर्व खेळाडूंमध्ये आहे. कारण मध्यंतरी त्यांनी 2 टीम केल्या तरी डंका तोच होता. पण मी त्यांना विनंती करेल कुठल्याही प्रकारचा क्रिकेटमध्ये राजकारणाचा वास आणू नका. एक गाव एक संकल्पनेतून चाला आणि येणाऱ्या काळामध्ये पुन्हा एकदा उसरलीचा जो सुपीक क्रिकेट होता तसाच क्रिकेट पुढं चालावा. निश्चितच उसरलीकरांनी आमच्या महबूबला एक चांगला व्यासपीठ मिळवून दिला. कारण पूर्वी महबूब आमचा फक्त उसरलीच्या नाईट आणि उसरली प्रीमियम लीग गाजवाचा, परंतु उसरलीच्या माध्यमातून तो पुढे पुढे गेला. रायगड जिल्ह्यामध्ये त्याच्या विविध सहकाऱ्यांच्या बरोबर जिथे जातो तिथे त्याला संधी मिळते. म्हणजे क्रिकेट हा फक्त खेळाडूंसाठीचा खेळ नसून त्याचबरोबरीने त्याचं व्यवस्थापन असेल, त्याचे मालक असतील किंवा त्याच्यावर आधारित अनेक छोटे मोठे सगळा याच्यामध्ये असेल. या उसरलीमधून अनेक खेळाडू चांगले चांगले, मध्यंतरी आमचा किरण भगत सुद्धा फार चांगला खेळाडू इथे उदयास आला आणि येणाऱ्या काळामध्ये हरेश मुंडे आणि त्यांचे नव्याने बरेच सहकारी आहेत, नागेश खंडागळे म्हणजे, आणि उसरलीकरांनी एक गाव एक संकल्पना सुद्धा राबवली. त्याचबरोबरीने जे उसरलीकर झाले
त्यांना सुद्धा पूर्णपणे त्यांनी सामावून घेतलं. म्हणजे मी माझ्या पुरता न करता माझ्या सर्व आजूबाजूच्या परिसरातल्या सर्वांना एकत्रित घेऊन जाईल आणि निश्चितच त्यांची संकल्पना. मी मागाशी सरपंचांना विचारलं, नेहमी आपली प्रीमियर लीग उशिरा असते, यंदा लवकर का? त्यांनी रिझन चांगला दिला, उन्हाचा झळा जास्त लागतात, त्यामुळं जे हौशे गौशे नवशे त्यांना क्रिकेट खेळून होऊ दे. त्याच्यानंतरला उसरलीमध्ये 2-2 नाईट 3-3 नाईट स्पर्धा होतात आणि अनेक मातब्बर खेळाडू ज्यांनी राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय सामने गाजवलेत, काही फिल्मचे हिरोज वगैरे असे सर्व मान्यवर या स्पर्धेला भेटत देत असतात. निश्चितच मला तर एवढा आनंद आहे की रात्री सुद्धा मला घरी कॉमेंट्री सुद्धा ऐकायला मिळते. माझ्या बेडरूम मध्ये सर्व कॉमेंट्री ऐकायला मिळते. म्हणजे नेहमी लाईव्ह मध्येच आलो पाहिजे अशातला काय नाही. मात्र यांचं प्रेम आहे, सातत्याने बोलवत असतात आणि निश्चितच जुनी आमची असलेली ग्रुप ग्रामपंचायत किंवा आता असलेल्या आमच्या जिल्हा परिषद मतदारसंघाचा गाव असेल, मात्र उसरलीकरांनी कधी परकेपणाची भावना दिली नाही आणि निश्चितच त्यांच्या त्या आपुलकीच्या प्रेमापोटीच किती कामं असली तरी त्यांच्याकडे नेहमी यावं वाटतंय. असंच त्यांनी कुठल्याही प्रोग्रामला बोलवावं, आम्ही निश्चितच येऊ. कारण ज्या मातीशी आपण जुळलोय त्या मातीमध्ये शेवटी जायचंय, परंतु जात असताना आपला सुगंध आणि त्या मातीचा सुगंध आपण घेत जायचंय. निश्चितच सर्व ज्या प्लेयरनी त्या स्पर्धेमध्ये भाग घेतलाय त्या सर्वांचं मनपूर्वक अभिनंदन. जे जिंकणार आहेत जिंकतात त्यांना हार्दिक शुभेच्छा. जे पराभूत झाले त्यांना त्यांनी पुढच्या वर्षीच्या सुद्धा तयारी करायची आणि त्याच्या बरोबरीने जे संयोजक आयोजक ज्यांनी या स्पर्धेसाठी तयारी केली त्यांचं मनपूर्वक अभिनंदन. ज्या संघांना जे मालक आहेत, त्यांचे जे मेंटॉर आहेत, व्यवस्थापक आहेत, त्या सर्वांना सुद्धा शुभेच्छा. कारण संघ हा 11 प्लेयरचा बनत नसतो, तर त्यांच्याबरोबर पूर्ण टीम लागते आणि या टीमच्या जोरावरच हे संघ जिंकत असतो. निश्चितच येणारा काळ हा उसरली प्रीमियर लीगमधून जे हिरे बाहेर निघतील त्या हिऱ्यांचा एक मोठा पुष्पहार व्हावा आणि संपूर्ण या पनवेल आणि रायगड ठाण्याच्या क्रिकेटमध्ये उसरलीचं नाव पुन्हा एकदा जोमाने चमकावं एवढीच अपेक्षा ठेवतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. एकदा साहेबांसाठी जोरदार टाळ्या. काय अप्रतिम अभ्यास क्रिकेट बरोबर आणि या विभागाबद्दल आणि या गावाविषयी प्रत्येकाचं चांगलं वर्णन त्यांच्याकडनं मात्र करण्यात आलेलं आहे. अगदी धन्यवाद, मनापासून आभार. आणि शुभ सन्मान इथे मात्र घेतला जाईल ज्यांचं वर्जून उसरली गावावरती प्रेम राहिले गेलेलं आहे आणि नेहमीच अगदी वेळात वेळ काढून मात्र प्रत्येक स्पर्धेमध्ये ज्यांची उपस्थिती इथे मात्र पाहायला मिळते. साहेबांचा शुभ सन्मान इथे मात्र घेतला जातोय. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची निवडणूक आहे, अगदी जवळ येतील आणि परत एकदा पुनश्च साहेबांना परत एकदा आपण जिल्हा परिषदेवरती मात्र निवडून जाताना मात्र पाहू आणि सगळ्यांचं सहकार्य अनमोलाचं असेल आणि तिथे मात्र आपण साहेबांच्या पाठी एक मतानं ठासून मात्र उभे राहू अशी मी ते अपेक्षा करतोय आणि साहेबांनाही मात्र इथून शुभेच्छा देऊया आपण आणि जाऊया मॅचकडे. जेडीएम रॉकस्टार नीरव जागवार्स चे सगळे खेळाडूंनी मंचावरती यायचं आहे. चला, आवाज नाही आला का? ब्ल्यू जर्सी प्लीज पॅव्हिलियन मध्ये यायचं, माफी असावी. चला, आपण जिथून सगळे नीरव जॉगॉरचे खेळाडू बसलेले आहेत तिथे सगळ्यांनी एकत्रित या तिथे आणि आपण नेक्स्ट मॅच साठी तयार व्हायचं. पासष्ट धावांचा टार्गेट इथे मात्र पूर्ण करायचं आहे. फाईन मध्ये घेऊन काढलाय बॉल पर्यंत क्षेत्ररक्षक पोहोचण्याचा परिपूर्ण प्रयत्न करतात, पोहोचले तिथे आणि बघता बघता 2 धावा इथे मात्र पूर्ण होताना मात्र पाहायला मिळतील. धावफलकावरती मात्र धावा लागल्या जातात त्या 8 धावा मात्र बनताना पाहायला मिळतील का? एका बाजूने आपण पाहायला गेलं तर जय चेरोबा स्पोर्ट्स उसरली आदरणीय आमचे जयवंत भगत साहेब आणि निलेजी भगत साहेबांच्या मालकीचा हा संघ, तर दुसऱ्या बाजूला सन्माननीय मच्छिंद्र पाटील रवींद्र 11 हा संघ त्यांचा आपल्याला पाहायला मिळते. खूप छान इथे मात्र आपण सकाळपासून अगदी आनंदी वातावरण मात्र या उसरली गावामध्ये मात्र निर्मित झाला.
टॅप केल्या ऑन साईडला दिशा दिली आडव्या बॅटना मात्र क्षेत्ररक्षक आहे तिथे डाऊन द बॉल. नागेश पकडला जाईल बॉल त्यांच्याकडून एक सिंगलला मात्र प्राधान्य दिलं जातोय आणि या षटक क्रमांक पहिला जितेंद्र मुंडे यांच्या स्वरूपामध्ये मात्र समाप्त झालाय आणि या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धपलकावरती 9 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. ज्या पद्धतीनं आपण उसारली प्रीमियर लीग 2026च्या सकाळच्या सत्रामध्ये दमदार उद्घाटन सोहळा संपन्न मात्र पाहायला मिळालं. राजेंद्र पाटील साहेबांची उपस्थिती आवर्जून मात्र एक वेगळी ओळख उसरली गावाच्या मात्र क्रिकेटला देत असताना मात्र पाहायला मिळालं. खूप सारा अभ्यास आणि माजी जिल्हा परिषद सदस्य राहिले गेले आहेत परंतु जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकाही घोषित झाल्यात आणि आदरणीय राजेंद्र पाटील साहेबांचं पुनश्च परत एकदा रायगड जिल्हा परिषदेवरती मात्र झेंडा फडकताना मात्र पाहायला मिळेल आणि तुम्हाला सर्वांचेच लाडके आहेत. त्याच्यामुळे अगदी हमखास इथून मात्र आपण पाहायला गेलं तर या विभागातून ते अगदी प्रचंड बहुमताने निवडून येतील आज शंका नाही. आई गावदेवी चरणी आणि त्याचबरोबर एकविरा माते चरणी प्रार्थना करूया, गणरायाला प्रार्थना करूया. अशी माणसं समाजामध्ये असणं खूप गरजेचं असतं. अनेक वेळा आपण पाहायला गेले कारण या बदलत्या दुनियेमध्ये चांगली माणसं भेटणं खूप कठीण झालंय. आज चर्चा दिवसभर होताना पाहायला मिळाली उसरली गावाच्या क्रिकेट विषयी आणि चर्चा न राहता ती मात्र अगदी अंतिम स्वरूपामध्ये त्याचा बदल व्हायला हवं आणि त्यासाठी सगळ्या तरुणांचं मोठं योगदान असणं खूप गरजेचं आहे. क्रमांक 1चा षटक समाप्त झालाय. धावफलकावरती आल्यात 9 धावा. षटक क्रमांक 2 इथे मात्र मार्गस्थ होताना पाहायला मिळेल. श्रीप्रसाद सुर्वे आपल्याला पाहायला मिळतात गोलंदाजी मार्कवरती. क्रमांक 2चा षटक इथे मात्र घेऊन येत असताना हर्षद पाटील आणि सौरभ पाटील. हर्षद पाटीलचा विचार केला तर पहिल्या मॅच मधील सामनावीराचा पुरस्कार इथे मात्र विजेते मात्र खेळाडू आहेत रवींद्र 11 या संघाकडून सातत्याने मात्र या खेळाडूनं चांगला खेळ केलाय. पहिला सामना रवींद्र 11 जिंकलेला आहे. जय चेरोबा स्पोर्ट्स उसरली टीमचा विचार केला तर पहिला सामना इथे पराभूत झालेले आहेत म्हणजे त्यांना हा सामना खूप महत्त्वपूर्ण आहे. करूया मरो कारण तुमचा आणखी एक सामना कदाचित उद्या होईल आणि मग त्यासाठी तुम्हाला खूप प्रचंड मेहनत करावी लागेल परंतु ती प्रचंड मेहनत या सामन्यामध्ये करणं गरजेचं आहे. तसं होताना मात्र पाहायला मिळेल का कारण विजयासाठी टार्गेट सेट केलाय 65 धावांचा. 24 बॉल 56 धावांची गरज आहे. लांब लचक या खेळाडूला तुम्ही थांबवणार कसा. अगदी दमदार आणि रुबाबदार हर्षल पाटील च्या बॅटमधून आला हा क्लासिकल क्लास 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 षटकार. षटकार आला हा हर्षद पाटील मागच्या मॅच मधील सामनावीर खेळाडू आहे आणि त्याला तुम्ही असे बॉल टाकू शकत नाही. या चांगला बॉल तुम्हाला हातलावा लागेल. श्रीप्रसाद सुर्वे लो फुलटॉस बॉल तोफा होता. नो बॉलचा इशारा अपील जरूर केले गेले आणि तोपर्यंत बॉल होतोय आर पार सीमा रेषा पार 4 चौकार.
आम्ही बोलणार तसं मात्र गाण्यामधून वर्णन करणारा आमचा डीजे ऑपरेटर. जय 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 जयकार म्हणजे जय आमचा डीजे ऑपरेटर डीजे जय आपल्याला पाहायला मिळतात. राईट अमोद विकेट भन्नाट वेगानं मात्र खेळून काढलं. ऑन साईडला मात्र क्षेत्ररक्षक आहे तिथे ऑन ड्राईव्ह केलं. डीप मध्ये क्षेत्ररक्षक प्रोटेक्ट केलं जाईल तिथे. तोपर्यंत एक धाव मात्र त्यांना पाहायला मिळणार आहे आणि या एका धावेनं धावपलकावरती धावा लागल्या जाते. त्या 30 धावा दोन्ही फलंदाज सुरक्षित आहेत आणि या एक बॉल अजूनपर्यंत या षटकातील मात्र बाकी असणार आहे. श्रीप्रसाद सुर्वे 19 बॉल आणि 35 धावांची गरज अजूनपर्यंत आहे. रवींद्र 11 आदरणीय आमचे मच्छिंद्र पाटील साहेब कुठे आहेत? मच्छिंद्र पाटील साहेब ओके साहेब बसलेले आहेत आणि दोन्ही संघ मालक बाजूबाजूला बसलेले आहेत. म्हणजे पहा जसं आता सध्याच्या घडीला राजकीय चर्चा आपल्याला पक्ष युतीय पाहायला मिळतात तसं इथे दोन्ही कोणी आलं तरी चालेल आपण एन्जॉय करू हेच पाहिजे आपल्याला. ओद विकेट आपटका खूप छान आहे परंतु उंची जास्त आहे. लांबी कमी मिळाल्या अंतर मिळालं नाहीये. इलेव्हेशन कमी मिळालं आणि तिथे डाऊन द बॉल अप्रतिम क्षेत्ररक्षण जितेंद्र यांच्याकडनं पकडलं गेलं झेल आणि फलंदाज बाद महत्वाची विकेट सौरभ पाटील बॅक टू डग आउट. धावपलकावरती धावा लागल्या जातात त्या 30 धावा. आता 18 बॉल आणि 35 धावांची गरज. 18 बॉल 35 समीकरण साधं सोपं आहे परंतु एखाद्या गोलंदाजाला इकॉनॉमिकली गोलंदाजी करावी लागेल. ज्या पद्धतीनं पर्सेंटेज तुम्हाला डॉट बॉलचे वाढवावे लागेल विकेट टेकर गोलंदाजी करावी लागेल. नाहीतर हर्षद पाटील आपण पाहायला गेलं तर मॅच आपल्या बाजूने वळवताना पाहायला मिळेल. कारण दुसऱ्या जय चेरोबा स्पोर्ट्स उसरली टीमचा विचार केला ना प्रणयजी तर पहिला सामना पराभूत झालेले आहेत आणि रवींद्र 11चा विचार केला तर पहिला सामना जिंकलेले आहेत. रवींद्र 11 सामना जिंकतोय तर आज सगळे 11 तर 11 खेळाडू संघ मालकांसह ज्याचे ज्याचे पैसे लागले ते निवांत झोपतील. आणि या जय चेरोबा संघाचा विचार केला जर का हा सामना पराभूत झाले तर उद्या काय या चिंतेत झोपणार नाहीत. त्यामुळे तुम्हाला हा सामना जिंकावाच लागेल. जय चेरोबा स्पोर्ट उसरली जयवंत भगत साहेब मुख्य व्यासपीठावरती आहे ते. आणि या उसरली प्रीमियर लीगचं नियमावली ही आहे. सुपर 4 मध्ये जे टीम जाणार आहे 4 त्यांच्यासाठी ते ओनरसाठी पुढल्या वर्षी टीम फिक्स असेल. एंट्री त्यांची पैसे द्यावे लागतील. फुकट इथे दुनियामध्ये हॉटस्पॉट सुद्धा मोबाईलचा मिळत नाही हो. उत्तर दिलं आम्ही आयोजकांकडनं. आणि पुढल्या वर्षी पहिल्या दिवशी जेवण ठेवा. आणि पाहायला गेलं तर एक मॅच प्रणय सर तुमची राहणारच आहे. काय स्पीडअप म्हणजे सकाळपासून कॉमेंट्री कमी आणि स्पीडअप शब्दच बोलत आलोत. चला गेम ऑन करा प्लीज. आता इथे टायमर ऑन केला जाईल आणि मी विनंती करेन की अतिरिक्त वेळेचा अपव्यय इथे मात्र करू नका. राईट मोद विकेट गोलंदाजीसाठी मात्र इथून गोलंदाज तयार नागेश खंडागले आपल्याला मात्र पाहायला मिळतात. एकदा मात्र त्यांना पाहायला मिळाली. हर्षद पाटील सारख्या फलंदाजाला थोडेसे संघर्ष करावा लागला तिथे हा फटका खेळण्यासाठी. कारण मागच्या मॅच मध्ये चांगली गोलंदाजी इथे केली होती. त्याच गोलंदाजाने इथे मात्र आणले गेले. ही मॅच किती महत्वाची आहे जय चेरोबा स्पोर्ट्स उसरली टीमच्या कॅप्टनना माहिती आहे. त्यासाठी मात्र परिपूर्ण मात्र प्रयत्न केला जातोय. अप्रतिम डीजे आज अजिबात समालोचन करताना कोणताही त्रास झाला नाही. प्रणयजी मनापासून आभार तुमचेही पूर्ण आयोजकांचे आणि आमचा डीजे जय डीजे अंसिका रेडघरचे अप्रतिम इथे मात्र पाहायला गेलं तर डीजे सिस्टम आपल्याला पाहायला मिळतो इथे.
लेफ्ट बॅट्समन आपल्याला पाहायला मिळतात. नवीन जरूर गेलेत विपुल पाटील. पहिला बॉल फेस करतील आणि त्यांच्यावरती परिपूर्ण निर्भय आहे. इथे क्रमांक 3 वरती गेलेले आहेत. वाव, भन्नाट वेग इथे मात्र पाहायला मिळतोय. प्रचंड वेगावरती गोलंदाजी साकारली जाते. गोलंदाज नागेश खंडागळे आपल्याला पाहायला मिळतात. चांगली गोलंदाजीसाठी सातत्याने मात्र याही नावानं मात्र चर्चेत राहिले गेले. इथून उसरली प्रीमियर लीग 2026 दमदार रुबाबदार आयोजन गावाची एकी दाखवणार आपल्याला पाहायला मिळालं. ऑक्शन जर आपण पाहायला गेलं तर ऑक्शन मध्ये सगळ्यात महागडा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय नागेश खंडागे आणि त्याच्यावरती हल्ला करण्याचा इथून प्रयत्न. हाताला झटका आणि बोटाला दिलाय चटका. बॉसी मारे शपार आला हा चौकार. सत्यवन काकडे सर काय मागतायत? सफरचंद पाहिजे? नाही, शेंगदाणे. हो शेंगदाणे. ते अमित सर बरोबर बोलतात. ज्याचं काम त्याने 15-30 ची गरज. हा बॉल डॉट आलाय. आता 14 बॉल आणि विजयासाठी 30 धावांची गरज. हे 2 बॉल खूप महत्वपूर्ण आहेत. या 2 बॉलवरती धावा येतील किती? कारण पाहायला गेलं तर या षटकामध्ये फक्त एकच बॉल फेस केलाय हर्षद पाटीलनं. हर्षद पाटीलच्या वैयक्तिकरित्या मात्र धावा पाहायला गेल्या 11 बॉल 28 वरती मात्र वैयक्तिकरित्या हर्षद पाटील खेळताना पाहायला मिळतात. एकदा मात्र पूर्ण झाली आहे. दुसरीचा प्रयत्न प्रचंड वेगानं मात्र बॉलपर्यंत पोहोचताना पाहायला मिळतात. 2 धावा पूर्ण. तिसरीचा प्रयत्न आणि बघता बघता इथे मात्र तिसरी धाव पूर्ण झाली आहे. साज बास तास. आता किती शिव्या त्या मैदानामध्ये घातल्या असतील. 1 शॉट ओके म्हणजे 2च धावा. या 2 धावेनं धावफलकावरती मात्र धावा लागल्या जातात त्या 37 धावा मात्र पाहायला मिळतात. येणारे बॉल असणार आहे ते 13 आणि विजयासाठी 28 धावांची गरज. 13 बॉल 28. खूप छान इथे मात्र पाहायला गेलं. आज खूप छान वाटलं इथे. त्याच्यानंतर राजेंद्र पाटील साहेब आले आणि खऱ्या अर्थानं जो विचार आपण सगळे उसरलीकर करत होतो तेच मात्र विचार त्यांनी मांडले. म्हणजे त्यांची नाल गावाबरोबर किती जोडली गेलेली आहे हे आपल्याला पाहायला मिळतंय. हो, डायरेक्ट हिट आणि इथे मात्र बिग विकेट. लगा 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 440. अप्रतिम मॅच. आणि ज्या पद्धतीने जय चेरोबाच्या मात्र इथून विजयाच्या अडसर कोणता खेळाडू येत होता तो खेळाडू होता हर्षद पाटील आणि बाद झालेत. त्यांची खेळी पाहायला मिळाली. 12 बॉल मध्ये 28 धावा, 2 चौकार, 2 षटकार आणि डायरेक्ट हिट केलं. नशिबाची साथ तिथे मात्र मिळाली यष्टीरक्षकांना नितेश भगतला आणि निश्चितच तिथे मात्र महत्वाची विकेट आली आहे. आता इथून समीकरण मात्र बदलली गेलीत. येणारे 12 बॉल आणि विजयासाठी 28 धावांची गरज. 12 बॉल 28. मामा सर्वांचे लाडके माजी रायगड जिल्हा परिषद सदस्य राजेंद्र पाटील साहेब इथून रजा घेताना इथे मात्र पाहायला मिळत आहेत. अगदी आपण पाहायला गेलं तर उसरली गावावरती विशेष प्रेम साहेबांचं राहिलं गेलेलं आहे आणि साहेब ज्यावेळी निवडणुकीला उभे राहतात त्यावेळी मात्र उसरलीकरांनीही त्यांच्यावरती प्रेम दाखवलंय. निश्चितच त्यांच्या उसरली प्रीमियर लीग साठी उपस्थिती इथे मात्र पाहायला मिळते. त्यांचं आम्ही करतोय सहर्ष स्वागत आणि त्यांनाही मात्र या पुढील राजकीय सामाजिक कार्यासाठी मात्र देऊया खूप साऱ्या शुभेच्छा आणि जाऊया आपण परत एकदा पुण्याच्या मैदानामध्ये. 12 बॉल आणि 28 धावांची गरज. मैदानाच्या आतमध्ये बालकृष्ण पाटील
आपल्याला पाहायला मिळतात. तिथे वेग तर पकडला गेलाय. बॉल अडवला जाईल का? अडवणं गरजेचं आहे. बघता बघता बॉल चाललाय सीमारेषा पार. आणखी एक येतोय. हा मात्र संघर्ष चालू होता आता. त्या संघर्षाला थोडासा मात्र ब्रेक देणारा चौकार. आमचे जयवंत दादा आणि त्याचबरोबर राजेंद्र पाटील साहेबांबरोबर इथून बातचीत पुढील सगळ्या गोष्टी इथे मात्र जुळून येताना मात्र पाहायला मिळतील आपल्याला. भारतीय जनता पार्टी आणि आदरणीय प्रशांतदा ठाकूर साहेब आणि त्याचबरोबर आदरणीय रामशेठ ठाकूर साहेबांचे निकटवर्तीय याची ओळख राहिली गेली. 11 बॉल 24 ची गरज इथे मात्र पाहायला मिळते. 11 बॉल 24 आणि हा बॉल आलाय डॉट. समीकरण परिपूर्ण मात्र बदलली गेलीत. आता 10 बॉल आणि 24 धावांची गरज. हर्षद पाटीलला ती धाव घेणं गरजेची होती का? त्याची चर्चा इथे मात्र पाहायला मिळेल. जर का हा सामना जिंकला असता हर्षद पाटीलनं तर सुस्थितीमध्ये गेला असता. परंतु आयोजकांपैकी एक हर्षद पाटील आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि पहा तिथून डगआउट सोडून राजेंद्र पाटील साहेबांना भेटण्यासाठी इथपर्यंत आलेले आहेत. हा बॉल चांगला आहे. 1 बाउन्स बॉल होतोय फरार सीमा रेषा पार. आणखी एक येतोय शानदार चौकार. ठक 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 ठक. आहे जयचे अप्रतिम. हल्दीला नेण्यात तर मला वाटतं सकाळी 7 पर्यंत कोणी हलणार नाहीत. धावपलकावरती धावा लागल्या जातात त्या 45-45. आता विजयासाठी 9 बॉल आणि 20 धावांची गरज. 9 बॉल आणि 20 धावा. आदरणीय राजेंद्र पाटील साहेब यांच्याबरोबर बातचीत करताना आपण पाहतोय हर्षद पाटील. गरमाट निर्माण झाली आहे. आतापर्यंत व्हीआयपी डाईज मध्ये दोन्ही संघमालक बसले होते. जयवंत भगत, निलेश भगत आणि मच्छिंद्र पाटील आता सीमारेषेजवळ गेलेत. कारण धाकधूक धाकधूक तुम्हालाच धाकधूक नाही नक्कीच. परंतु सामना जिंकला जाईल का? हाही प्रॉपर टायमिंग पाहायला मिळालं. आणि हा बॉल होतोय फरार. अगदी आणखी एक दे धडक बेधडक षटकाराला कडक. आता या धावपलकावरती धावा लागल्या जातात त्या 51 धावा. आता विजयासाठी 8 बॉल आणि 14 धावांची गरज. अलटी पलटी बाजू पलटी करणारा मात्र खेळ इथे साकारला जातोय. फलंदाज विपुल पाटील 8 बॉल 20 मध्ये खेळताना पाहायला मिळतोय. आणखी एक धाव मात्र ऍड केली जाईल म्हणजे 9 बॉल मध्ये 21 वरती विपुल पाटील खेळताना मात्र पाहायला मिळत आहेत. विजयाचे मुख्य शिल्पकार घडताना मात्र पाहायला मिळतील का? की हा सामना मात्र खेचून आणला जाईल. जय चेरोबा स्पोर्ट्स उसरली. जय चेरोबा स्पोर्ट्स उसरली टीमसाठी मात्र हा महत्वपूर्ण सामना आहे. जिंकावाच लागेल तुम्हाला. रवींद्र 11 जर का हा सामना जिंकला तर सुस्थितीमध्ये जाणार आहे. मच्छिंद्र पाटील, जयवंत भगत, निलेश भगत हे मात्र संघमालक. आता पाहायला गेलं तर राजेंद्र पाटील साहेबांना मात्र इथून निरोप देताना मात्र पाहायला मिळत आहेत. दमदार नेतृत्व भारतीय जनता पार्टीचे त्यांची उपस्थिती ते मात्र पाहायला मिळाली. त्यांचं करूया सहर्ष स्वागत. या स्पर्धेतून ते रजा घेत आहेत. अगदी मनापासून मनाच्या अंतकरणापासून आमचे रोहनजी भोईर, ऋतिकजी भगत, विनीजी भगत, वरुण भगत, प्रणय भगत, हर्षल पाटील, प्रमोद भगत, मयूर भगत यांच्या वतीनं आपलं सहर्ष स्वागत आणि इथे आपण आला त्याबद्दल आभार. स्ट्राईकला फलंदाज आपण पाहतोय बालकृष्ण पाटील. गोलंदाजी चांगली झाली आहे. क्षेत्ररक्षणामध्ये क्षेत्ररक्षण चांगलं झालंय. आता फलंदाजीसाठी पहिला बॉल फेस करणार आहेत आणि गोलंदाजी मार्कवरती अमोल भगत. ब्लॉकहोलचा बॉल इथे मात्र पाहायला गेलं तर खोदून काढला. क्षेत्ररक्षक आहे तिथे थोडासा स्किड झाला. क्षेत्ररक्षणामध्ये पाहायला गेलं तर कमीत कमी 8 ते 9 अतिरिक्त धावा खर्च झाल्यात आणि त्याच्यानंतर 2 चौकार म्हणजे जवळपास 15 धावा
खराब क्षेत्ररक्षणाच्या स्वरूपामध्ये मात्र इथून टीम जय चिरोबाने खर्च केल्यात. आता इथून 6 बॉल आणि विजयासाठी 11 धावांची गरज. 6 बॉल 11. कोण जिंकणार? मच्छिंद्र पाटील साहेब, जयवंत भगत साहेब, कोण जिंकणार? दोघे पण जिंकणार. म्हणजे मॅच टाय करायला सांगा, म्हणजे टेन्शन नाही आहे. येस, डेफिनेटली. नाही बघा, कोणी जिंकलं तरी असं बोलता नंतर बक्षिसी लावता. 2000 रुपये आलेत मच्छिंद्र पाटील साहेबांकडनं जर विपुलने सामना जिंकवला तर. चर्चेचा विषय सूत्रांकडून मिळालेली माहिती आहे. 2000 रुपयाचं पारितोषिक विपुल पाटील यांनी जर सामना जिंकवला तर 2000 रुपयाचं पारितोषिक येणार आहे. श्री मच्छिंद्र पाटील रवींद्र 11 संघाचे संघमालक यांच्याकडून. जय चेरोबा स्पोर्ट्स उसरली टीमला मात्र हा सामना महत्वपूर्ण आहे. चला चला, क्षेत्ररक्षक सजून घ्या, नाहीतर 22 रनची पॅनल्टी दिली जाईल दोघांना पण. लवकर प्लीज. आणि त्याच्यानंतर मी विनंती करेन, नीरव जॉगवर्स आणि अर्णवी स्ट्रायकर्स टॉस इथे जिंकला होता. टीम दोन्ही टीमने तयार राहायचं आहे प्लीज. नीरव जॉगवर्स आणि अर्णवी स्ट्रायकर्स, चला आपण उभे राहा, लगेच आपला संघ तयार ठेवा. 6 बॉल नंतर लगेच हा संघ बाहेर यायच्या अगोदर आपण आतमध्ये यायचा आहे, तेव्हा पुढील आणखी 2 सामने मात्र होताना पाहायला मिळतील आपल्याला. चला मी विनंती करेन प्लीज, जेम रॉकस्टार्स आणि अर्णवी स्ट्रायकर्स, आपण आपल्या 11 खेळाडू घेऊन तयार राहायचं आहे. तोपर्यंत या मॅचकडे जाऊया. क्रमांक आपण पाहायला गेलं तर आजच्या दिवसातील 5वा सामना आहे. एकूण 8 सामने, परंतु 8 सामन्यांमध्ये पाहायला गेलं तर हा एकदम चांगला सामना मात्र होताना पाहायला मिळते. कारण येणारे बॉल असणार आहे ते 6 आणि विजयासाठी 11 धावांची गरज. 6 बॉल 11. खूप वेळ घेतला जातोय. मला तर डाऊट यायला लागला आता की एक सामना उद्याच्या दिवसामध्ये राहणार आहे सर, कारण जवळपास 1-1.5 तास एक्स्ट्रा आतापर्यंत खर्च झालाय. त्या पाहायला गेलं तर 50 मिनिटाचे सामने जवळपास 1.25 तास चालले. 6 वाजून 24 मिनिटं झालीत, म्हणजे 4 वाजून 24 मिनिटं झालीत. हो, थ्रो खराब आहे इथे. नशिबाची साथ इथे मात्र मिळताना पाहायला मिळतोय. 2 धावा मात्र जरूर आल्यात. खराब थ्रो इथे मात्र पाहायला मिळाला. यश मिळवण्यासाठी जेवढी मेहनत करावी लागते तेवढी मेहनत तुम्हाला त्यापेक्षा दुप्पट मेहनत ती टिकवण्यासाठी करावी लागते असं म्हटलं जातं. 2 धावा आल्यात आणि या 2 धावेनं धावफलकावरती मात्र धावा लागल्या जात आहेत त्या 56 धावा. अब तक 56. आता येणारे मात्र 22 ना सर, ओके. आता येणारे मात्र 5 बॉल आणि विजयासाठी 9 धावांची गरज. 2 धावा महत्वाच्या आल्या. स्ट्राईकला मात्र पाहतोय आपण विपुल पाटील. खूप छान फलंदाजी विपुल पाटीलने केली. त्यांच्या बॅटमधून आतापर्यंत मात्र पाहायला गेलं तर 10 बॉल 21 धावांची खेळी मात्र आली आहे. विजयासाठी 5 बॉल आणि 9 धावांची गरज. मोठा फटका आलाय. जरूर इथे मात्र संधी आहे का? डाऊन द बॉल. क्षेत्ररक्षक आहे तिथे ताकद कमी पडली आहे आणि फलंदाज बाद. विपुल पाटील बॅक टू द गाउट. आता येणारे 4 बॉल आणि विजयासाठी 9 धावांची गरज. 4 बॉल 9. येणारे बॉल असणार आहे ते 4 आणि विजयासाठी 9 धावांची गरज आहे. कोणता खेळाडू इथून मात्र आता टीम रवींद्र 11 या संघाला दुसरा विजयी करून देईल की इथून जय चेरोबा स्पोर्ट्स उसरली टीम आदरणीय जयवंत भगत साहेब आणि निलेशजी भगत यांच्या संघाला पहिला विजयी करून देईल. चांगला गोलंदाज हरेश पाटील गोलंदाजी मार्कवरती. पहिल्या बॉलवरती 2 धावा आल्या होत्या. तिथेही मात्र यष्टीरक्षकांची चुकी झाली होती आणि त्याच्यानंतर
आत्ता विकेट प्राप्त करून दिली. बराच वेळ खर्च केला जातोय. कॉन्फिडन्स अप्रतिम येते, परंतु वाईड बॉल आलाय म्हणजे एक एक धाव महत्वपूर्ण आहे. कॉन्फिडन्स ठेवा आणि मनात फक्त एकच जिद्द ठेवा, काहीतरी करायचं आहे म्हणजे करायचं आहे. यश नक्कीच मिळेल, परंतु कॉन्फिडन्स लेवल ही तुमची हाय असली पाहिजे आणि ते मात्र पाहायला मिळेल का त्याची चर्चा. लोअर फुल टॉस बॉल, त्याच्यावरती आक्रमण, तोफा होता, तोफेला केलाय कबूल 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 कबूल. आपल्याला किती लोक ओळखतात ना याला महत्व नाही आहे, तर आपल्याला ती का ओळखतात याला महत्व आहे. आपली ओळख निर्माण करणारा, आपल्या नावाचा बोलबाला 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 निर्माण करणारा पत्तू भगत मैदानामध्ये ठासून ठोकून बॉल ठिकाणावरती नेतोय 6 धावांसाठी. आता येणारे बॉल असणारे 3 आणि विजयासाठी 2 धावांची गरज. ठोक डीजे. कोणाला कशा पद्धतीने प्रसिद्धीच्या झोकात कोण येईल ते सांगता येणार नाहीये. मला वाटतं प्रत्येक बॉल गणित तुम्ही मिटिंग घेतले तरी काही हरकत नाहीये. पंच तुम्हाला पण खुर्ची आणली तरी चालेल ना. हा म्हणजे टेन्शनच नाही हो दोघांना पण. उद्या राजा राणीची खुर्ची आणा दोघांना, लग्नाला असतात त्या. म्हणजे एवढा वेळ मी कुठल्याच प्रीमियर लीग मध्ये पाहिला नाही. हा बॉल चांगला इथे मात्र पाहायला गेला तर विजयी षटकार हा ठासून ठोकून दिला. परत एकदा पत्तू भगत ऑन फायर. आजच्या दिवसातील मच्छिंद्र पाटील रवींद्र 11 हा संघ मात्र दुसरा विजय साकार करतोय. अप्रतिम अप्रतिम. दो दिल दोस्ती दुनियादारी, दो दिल मिलते हैं तो होता है प्यार. प्यार पाहायला मिळते. यस आदरणीय आमचे